नमस्कार. आज पाहणार आहोत आपण शेपूची भाजी. त्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये घेणार मी आता बारीक ठेचून घेतलेला लसूण. लसूण पाकळ्या सोलून झाल्यावर त्या ठेचून घ्यायच्या बारीक. त्याने भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी मिरच्या, 2 ते 3 मिरच्या. फक्त याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे. त्याची फोडणी करून घेतलेली आहे. लसूण व्यवस्थित लाल भाजून झाला, यामध्ये स्वच्छ साफ करून घेतलेली बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी. त्यानंतर मी 5 ते 10 मिनिटांसाठी मूग भिजत टाकली होती. ती पण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी फक्त भिजत टाकायची आणि इथे भाजीसाठी आपल्याला वापरायची आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायची आहे भाजी. नंतर इथे घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ. लक्षात ठेवा, कोणत्याही पालेभाजीला मीठ हे कमीच वापरावं. भाजी आता आपण शिजत ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून तयार होईल. यातलं पाणी पूर्णपणे कमी झालं की आपली भाजी शिजतच येईल. हे पहा, आपली डाळ देखील शिजलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं, भाजीला खूप छान चव येते आणि भाजी एकदम रुचकर लागते. की 2च मिनिटात आपली भाजी तयार आहे की नाही मस्त आणि छान छान शेपूची भाजी, ती पण सोपी पद्धत. अशा छान छान सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या भाजीसाठी नक्की करा. बाय बाय.